नमस्कार मित्रांनो, माझं नाव गणेश शिंदे. वेलकम टू फॉरेक्स बडीज. आज आपण चेक करणार आहे मॅन्युअल ट्रेडिंग आणि बॉट ट्रेडिंगमध्ये काय फरक आहे. आता एक 7-8 दिवसाखाली जे फॉरेक्स एक्सपो झाला, त्याच्यामध्ये आम्ही काही व्हिडिओज वगैरे पोस्ट केले. लोकांचे अक्षरशः आम्हाला कॉल कॉल यायला लागले किंवा लोकं Instagramवरती इकडे-तिकडे विचारायला लागले, की "सर, फॉरेक्स एक्सपोमध्ये तुम्ही अल्गो ट्रेडिंग बाबतीत बघणार होता." कारण की आधी आम्ही व्हिडिओ टाकलेला ना, की बाबा अल्गो बाबतीत पण बघणार आहे. पण फॉरेक्स एक्सपो तर फक्त ब्रोकर्सचा होता की. आता हे फिक्स आहे, की फॉरेक्स एक्सपो हा फक्त ब्रोकरचा असतो. पण कसं असतं माहिती आहे का, जेव्हा तुम्ही ट्रेडिंग कराल, तुम्ही एखादा नॉन इंडियन व्यक्तीसोबत बोलताय, म्हणजे बाहेरच्या फॉरेनर्ससोबत जेव्हा तुम्ही बोलताय, ट्रेडिंग या क्षेत्रातली लोकं बरं का फक्त. तर ते लोकं तुमच्यासोबत कनेक्टेड राहतात. आता काही यूएसमधले लोकं आहेत, काही यूकेमधले लोकं आहेत, काही चायनामधले लोकं आहेत. सो हे जे ट्रेडर लोक आहेत का नाही, ते पण एक्सपोला आलते. मग त्यातले एक 4-8 जण माझ्या ओळखीचे आहेत. सो त्यांच्याशी मी चर्चा केली होती, की बाबा अल्गो ट्रेडिंग काय आहे? त्यांच्याकडे आहे का? सो त्यातले काही लोकं अल्गो ट्रेडिंग वापरत होते आणि त्यांना मी एक्सपोमध्ये भेटलेलो. सो त्या संदर्भात जी त्यांनी माहिती दिली, ती माहिती आपण आज डिस्कस करणार आहे आणि त्याच माहितीसोबत आपण मॅन्युअल ट्रेडिंग बरं आहे का अल्गो ट्रेडिंग बरं आहे? ते आपण चेक करणार आहोत. आता हे बघा, मॅन्युअल ट्रेडिंग म्हणजे काय? जनरली सगळे लोकं करतात. त्याला आपण मॅन्युअल ट्रेडिंग म्हणतो. नॉर्मल ट्रेडिंग, ज्याच्यामध्ये स्वतः तुम्ही एनालिसिस करताय, स्वतः ट्रेड घेताय, एंट्री घेताय, एक्झिट घेताय, स्टॉप लॉस लावताय, टार्गेट लावताय. सगळं मॅन्युअली करताय ए टू झेड. ह्याला आपण म्हणतो मॅन्युअल ट्रेडिंग. बस. ह्याच्या व्यतिरिक्त काय नाही. आता मॅन्युअल ट्रेडिंगमध्ये कसं असतंय, की जे तुमचे ट्रेड्स आहेत, ते तुम्ही स्वतः घेताना एनालिसिस पण स्वतः करावं लागतं. त्याचा टाईम पण तुमचा जातो. जर जॉब किंवा काही बिझनेस असेल, तर त्या केसमध्ये तुम्हाला मॅन्युअल ट्रेडिंग करणं थोडंसं अवघड पडतं. पुढं आपण प्रोज एंड कॉन्स बघूयात. पण मॅन्युअल ट्रेडिंग म्हणजे काय? कंप्लीटली 100% स्वतःच्या कष्टाने, स्वतःच्या विचारांनी, स्वतःच्या हाताने केलेली ट्रेडिंग म्हणजे मॅन्युअल ट्रेडिंग. आता बघा, आपण जेव्हा मॅन्युअली ट्रेडिंग करतोय, ओके. जेव्हा आपण मॅन्युअली ट्रेडिंग करतोय, जेव्हा आपण आपला वेळ देतोय मार्केटला, सो त्याच्या केसमध्ये ना थोडेसे काही पॉझिटिव्ह पॉइंट्स आहेत. हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे. आता पॉझिटिव्ह पॉइंट्स काय असतात? हे बघा, जेव्हा तुम्ही मॅन्युअली ट्रेडिंग करताय, तुम्हाला प्रॉपरली मार्केटचं जजमेंट येतं. तुम्हाला कळतं मार्केट काय सांगायचा प्रयत्न करतंय. आपण न्यूज वगैरे बघत राहतो. आपण टेक्निकल एनालिसिस पण करतो. ह्याच्यामध्ये काय होतं, थोडंसं कमांड चांगलं येतं. आपल्याला माहिती आहे डोळ्यासमोर आपल्या कॅन्डलस्टिक हलते. सो आपण ॲक्शन घेऊ शकतो. जागेवर तुम्ही एक्झिट करू शकता. जागेवर एंट्री घेऊ शकताय तुम्ही. म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत, की तुम्ही स्वतः जजमेंट घेऊन करू शकताय आणि स्वतःचे जे तुमचे डिसिजन आहेत ते इमिडिएटली घेऊ शकताय. ओके. सो हे जरासा बेनिफिट आहे बरं का, की तुम्हाला क्लिअर व्ह्यू भेटतो मार्केटचा. पण ह्याचा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट हा आहे, की जर ह्या सगळ्या चांगल्या गोष्टींमध्ये जर तुमच्या फीलिंग्स इन्व्हॉल्व झाल्या, की मॅन्युअल ट्रेडिंग सगळ्यात घाणेरडी ट्रेडिंग आहे. जर फीलिंग्स इन्व्हॉल्व झाल्यात तर. आता सायकॉलॉजी मेंटेन करणं, फीलिंग्स मिक्स न होऊ देणं, या सगळ्या गोष्टी एका नवीन ट्रेडरला किंवा एका बिगिनरला शक्यतो अवघड पडतात. म्हणजे तो लगेचच असा फ्लक्च्युएट होतो, की "अरे यार, मला लॉस व्हायला लागला यार, काय केलं पाहिजे?" असं थोडंसं हलून जातोय माणूस. तर त्या केसमध्ये जर सायकॉलॉजी तुमची हलून गेली, पूर्ण जर सायकॉलॉजी जर क्रॅश झाली, तर मार्केटचं काय होतं, तुमचं अकाउंट 2 मिनिटात क्रॅश होऊ शकतंय. म्हणजे पूर्ण अकाउंट वॉश आउट होऊ शकतं. सो हा एक लॅग पण आहे बरं का मॅन्युअल ट्रेडिंगमध्ये. आता ह्याच्या व्यतिरिक्त आपण हे चेक करूयात, की बाबा जर मॅन्युअल ट्रेडिंगच्या जागी मी अल्गोमध्ये स्विच झालो, तर मला कितपत बेनिफिट होईल. आता आपण हे लक्षात घेऊयात, की बॉट ट्रेडिंग म्हणजे काय किंवा ऑटोमेटेड ट्रेड्स किंवा अल्गो ट्रेड जे काय म्हणायचं ते म्हणा. एआय पण आलेलं आहे आता. एआय ट्रेडिंग पण आलेलं आहे. सो ह्या गोष्टी काय आहेत किंवा ह्याच्यामध्ये तुमचा काय बेनिफिट होऊ शकतोय. आता ऑटोमेटेड एआय किंवा अल्गो ट्रेडिंग, बॉट्स हे जे आहेत का नाही, ह्याचं कसं असतं माहिती आहे का? एक प्रोग्राम जनरेट झालेला असतो. म्हणजे जसं वेबसाईट असते ना, त्याला कोडिंग लागतं बघा. तशा पद्धतीनं कोडिंग केलेलं असते आणि कोडिंग करून त्याला ऑर्डर्स दिलेल्या असतात, की बाबा अशा प्रकारची कॅन्डलस्टिक तयार झाली किंवा असा काहीतरी सेटअप झाला, हे झालं, ते झालं. आपण जे स्ट्रॅटेजीज आपण शिकतो का नाही, ते फक्त प्रोग्राम्ड असते. मग प्रोग्राम्ड असल्यानंतर काय होतं, तुमचं जे ट्रेडिंग अकाउंट आहे ते MT5 मध्ये लॉग इन करायचं किंवा MT4 मध्ये लॉग इन करायचं. डिपेंड करतं, की जो बॉट आहे तो MT5 सपोर्ट करतो का, MT4 सपोर्ट करतो का, दोन्ही सपोर्ट करतोय. तुमचं जे ब्रोकरचं जे ॲप्लिकेशन आहे, त्याच्यामध्ये कधीच एआय बॉट किंवा कुठलाच ट्रेडिंग बॉट कनेक्ट होत नसते. तुम्हाला MT5 मधनंच करावं लागतं ते. आता त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही जे तुमचा बॉट आहे, तो जेव्हा तुम्ही कनेक्ट करता, त्याच्यामध्ये एनालिसिस त्याचं त्यानं करेल. एंट्री, एक्झिट, स्टॉप लॉस, टार्गेट सगळं त्याचं त्यानं करेल. तुम्हाला कसल्याही प्रकारची आवश्यकता नाहीये. ह्याच्यामध्ये पण ना 2 प्रकार आहेत. हे बघा, एक प्रकार असतो व्ही-पी-एस नावाचा. व्ही-पी-एस म्हणजे काय असतं माहिती आहे का? समजा आता तुमचं ट्रेडिंग अकाउंट लॉगिन आहे बरं का. लॉगिन आहे, त्याच्यामध्ये पैसे वगैरे आहेत. ट्रेडिंगला तुम्ही ट्रेडिंग बॉट पण कनेक्ट केलेलं तुमच्या ट्रेडिंग अकाउंटला.
तुमचं समजा इंटरनेट गेलं. सो इंटरनेट गेल्यानंतर पण ट्रेड झाला पाहिजे. म्हणजे विचार करा, समजा आता लेट्स से आता इथं समोर लॅपटॉप आहे माझ्या. समजा ह्याच्यामध्ये माझं ट्रेडिंग अकाउंट आहे, ह्याला मी बॉट कनेक्ट केला आणि इथं इंटरनेट, वायफाय वगैरे आहे. सो आता समजा इथं समजा वायफाय गेलं, तर बॉट काम करायचं बंद पडेल. कधी बंद पडणार? जर व्हीपीएस नसेल तर. आणि व्हीपीएस जर असेल तर मग तुमचं डिव्हाइस फुटून गेला तरी काय फरक पडत नाही. तुमच्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये बॉट कंटिन्युअसली काम करत राहतोय. आता ह्याच्यामध्ये विषय काय माहिती का? प्रत्येक ब्रोकर आहे ना, त्याचे त्याचे सेपरेटली व्हीपीएसचे चार्जेस घेत राहतोय. म्हणजे ट्रेडिंग बॉटचे वेगळे पैसे आणि व्हीपीएसचे वेगळे पैसे लागतात. मग ते मंथली सबस्क्रिप्शन असतंय, की आधी ब्रोकर टू ब्रोकर डिपेंड करतं. आता एक्सएमचं म्हणणं आहे की बाबा आम्ही $20 घेणार आणि जेव्हा तुमचे 2 किंवा 3 लॉट कव्हर होतील ट्रेडिंगमध्ये, 3 राउंड लॉट बरं का, स्टँडर्ड लॉट जेव्हा कव्हर होतील, तेव्हा तुमचे जे $20 ते रिफंड केले जातील. सो ही एक्सएमची बेसिक स्कीम आहे आणि रिफंड केले शक्यतो जात नाहीत. ते आपल्या अंडर ज्या लोकांचे अकाउंट्स आहेत त्यांच्यासाठी ते फक्त स्कीम आहे. म्हणजे माझं बोलणं झालं की बाबा बॉट आणायचं झालं तर काय प्रोसेस आहे, कारण की आपल्याला माहित असलं पाहिजे की बाबा एक्सएम आपल्याला काय बेनिफिट देईल. इतर ब्रोकर सोबत बोलणं झालं बरं का एक्सपोमध्ये, काही बऱ्याच ब्रोकरला भेटलो मी, 8-10 ब्रोकर्सला भेटलो मी. आता त्या लोकांचं कसं आहे माहिती आहे का, $100 चार्जेस घेतात महिन्याला व्हीपीएससाठी आणि रिफंड काही सिस्टीम नाही. म्हणजे किती पण लॉट कव्हर करा, किती बी ट्रेडिंग करा, त्यांना किती बी ब्रोकर जनरेट करून द्या, काहीही विषय नाही. व्हीपीएसचे पैसे गेले म्हणजे गेले. काय काय ब्रोकर आहेत व्हीपीएस फ्री ऑफ कॉस्ट देतात, पण ती सगळे पैसे त्यांनी स्प्रेड मार्फत काढलेत, म्हणजे ब्रोकरेज हाय घेतात. म्हणजे काय फिरून तेच विषय पडतोय. त्यातल्या त्यात मला एक्सएम आणि आणखीन एक ब्रोकर आहे, ते 2 ब्रोकर जरा बरे वाटले. पण दुसरा जो ब्रोकर मी रिसर्च केला का नाही, ते जरा स्कीम वगैरे चांगल्या आहेत बरं का त्यांच्या. जर बॉट वगैरे भविष्यात कधी आपण कनेक्ट केला, सो त्याच्यामध्ये बेनिफिट भेटेल की बाबा चार्जेस कमी लागतील किंवा ऑलमोस्ट नील चार्जेस लागतात. पण स्कीम अशी की बाबा त्यांच्याकडे लायसन्स एकच आहे. मग नाही का, चार्जेसच्या भीतीमुळं आपण आपला अख्खा फंड नाही घालू शकत. आता विचार करा, समजा आपण आपले क्लायंट्स, आता सगळ्यांना माहिती आहे किती काय क्लायंट आहे ते. आता समजा आपल्याकडे समजा 500 लोकांनी ऍक्टिव्हली त्यांनी बॉट घेतला. 500 पीपल, मी ॲव्हरेज सांगतो तुम्हाला, 500 लोकांनी बॉट घेतला. आता 500 लोकांचा $500 जर फंड पकडला, तर इतका मोठा भयानक फंड होतोय. $2.5 लाख म्हणजे 2 कोटी पैसे होते. 2 कोटी रुपये आपण एका क्षुल्लक गोष्टीसाठी आपण रिस्कवर नाही टाकू शकत. आपल्याला ब्रोकर चांगला लागेल. एक्सएम आहे. एक्सएम मध्ये जर केलं तर बेस्ट आहे. तुम्हाला जरी तुमच्याकडे बॉट असेल तर एक्सएम मध्ये काय प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. जर तुमच्याकडे कुठला ब्रोकर चांगला असेल किंवा एक्सएम जरी असेल तरी काय प्रॉब्लेम नाही, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. मेन विषय हा आहे की बाबा ब्रोकर इनडायरेक्टली तुमच्याकडनं चार्जेस घेईल. त्याला व्हीपीएस चार्जेस म्हणतात, हिडन चार्जेस तुम्ही म्हणू शकता त्याला. सो ते चार्जेस किती आहेत, कसे आहेत, ते तुम्ही ब्रोकर सोबत नक्की चौकशी केली पाहिजे. ह्याला म्हणतात ऑटोमेटेड ट्रेड्स. आता ट्रेडिंग बॉट्स काय आहे माहिती आहे का? ट्रेडिंग बॉट्स मध्ये ना जे बेनिफिट्स आहेत ते मी आधी तुम्हाला सांगतो. ट्रेडिंग बॉटमध्ये बेनिफिट आहे. तुम्ही जॉब करताय, बिझनेस करताय, व्हीपीएस ॲक्टिव्हेटेड आहे, काय विषय नाही. ट्रेडिंग अकाउंटमध्ये पैसे ठेवा, चांगला बॉट कनेक्ट करा, तुमचे ट्रेड्स चालू राहतील. प्रॉफिट लॉस कंटिन्यू चालू राहणार. ॲट द मंथ ऑफ म्हणजे एक महिना अखेरला किंवा एंड ऑफ द मंथला तुम्ही चेक करू शकता की टोटल तुमचा पी&एल काय, प्रॉफिटमध्ये का लॉसमध्ये, या सगळ्या गोष्टींचा अंदाज व्यवस्थित घेऊ शकताय. आणि तुमचं जी करंट लाईफस्टाईल आहे, म्हणजे जे तुमचे जॉब आहे किंवा बिझनेस आहे, जे तुमचं डेली वर्क टास्क आहे की नाही, त्याच्यामध्ये समजा ट्रेडिंगसाठी वेळ द्यावा लागणार नाही तुम्हाला. सो ती गोष्ट पण व्यवस्थित चालेल. आता बघा, बरेच जे आता जॉब करणारे जे लोक आहेत, जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल, तुम्हाला नक्कीच हे गोष्ट कळेल की जॉब करताना जर ट्रेडिंग केलं ना, लॉस 100% लॉस होतोय. 100% लॉस आहे तुम्हाला आणि तुमच्या कामावरती पण तुमचं लक्ष नाही. ह्याच्यामुळे काय होतं, एकतर आपल्या कामात बिघाड होते, एक्सपिरियन्स खराब होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे लॉस पण होतो. म्हणजे दोन्ही बाजू ढासळते तुमच्या. बिझनेस करणाऱ्या लोकांनी बघा, समोर समजा एक बेसिक बिझनेस बघा, समजा मेडिकल आहे तुमचं, तुम्ही ट्रेडिंग करताय, समोरच्यानं गोळ्या मागितल्यात. तर त्याच्यामध्ये हे माझ्याकडे क्लायंट आहेत. मी सांगतो मेडिकल चालवणारे क्लायंट आहेत आमच्याकडे, जे मेडिकलमध्ये बसून ट्रेडिंग करतात. असं करू नका. आता त्यांनी 100% समोरच्याला गोळी व्यवस्थितच खाऊ घालतात बरं का. गोळ्या चुकत नसतात, पण ट्रेडिंग चुकतं. इकडं ना तिकडं लॉस तर होतोय. सो अशा प्रकारच्या लोकांना ट्रेडिंग बॉट थोडंसं मदत मदत ठरेल किंवा एक हेल्पफुल हँड ठरणार आहे. कारण की तुम्हाला सेपरेट एनालिसिस करावं लागत नाही. एंट्री एक्झिट तुम्हाला प्लॅन करायची आवश्यकता नाही. ज्या पद्धतीनं बॉट प्रोग्राम्ड आहे, त्या पद्धतीने ते ट्रेड्स कंटिन्यू चालत राहतील. आता ह्या सगळ्या गोष्टींचे निगेटिव्ह पॉइंट्स पण आहेत. आता निगेटिव्ह पॉइंट्स काय सांगतो. समजा तुम्ही एनालिसिस करत नाहीये, बॉट तुमचा एनालिसिस करताय. त्याचं त्याने ट्रेड घेतोय, सगळ्या गोष्टी होतात. पण कधी-कधी मार्केटमध्ये सायकॉलॉजीच्या बेसिसवरती पण ट्रेड होतात. कधी-कधी मार्केटमध्ये खूप मोठा सेटअप तयार होतो आणि खूप लॉजिक लागतं त्याच्यामध्ये आणि इकॉनॉमिकल इम्पॅक्ट पण भरपूर पडतो. न्यूज असते, सगळ्या गोष्टींचं प्रेशर असतंय. त्या केसमध्ये बॉट काहीच काम करणार नाही. नथिंग.
जर अचानक स्पाइक बी आली, मोठी स्पाइक आली, अकाउंट घेऊन जाऊ शकते. जर स्टॉप लॉस नसेल तर, स्टॉप लॉस असेल तर ओके, नो प्रॉब्लेम. स्टॉप लॉस नसेल तर अकाउंट जाऊ शकते. दुसरी गोष्ट, हां, जसं जाऊ शकतं अकाउंट, तसं अकाउंट डबल बी होऊ शकते, हे बी सांगतो. पण आता कसं आहे, अचानक आलेला पैसा काही टिकत नसतोय, ही पण तेवढीच फॅक्ट आहे. आता ह्याच्या व्यतिरिक्त दुसरी गोष्ट ही तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे, की जेव्हा तुम्ही ट्रेडिंग बॉट लावताय, तेव्हा समजा काही व्ही-पी-एसचा एरर आला, ब्रोकरकडनं सर्व्हरचा एरर आला, त्या केसमध्ये पण फॉल्ट होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ट्रेडिंग करणारा व्यक्ती आणि बॉट तयार करणारा व्यक्ती मोस्टली 99% वेगवेगळे लोक असतात. म्हणजे कसं असतंय बघा, आता मी ट्रेडिंग करतोय, ओके. सो मी ट्रेडिंग करताना मला कोडिंग वगैरे काय येत नाही बघा. तुम्ही म्हटलात, की गणेश याची वेबसाईट बनवायची आहे. मला काय घेणं-देणं आहे. हां, मी तुम्हाला वेबसाईट डेव्हलपर जोडून देऊ शकतो. बास, दॅट्स व्हॉट आय कॅन डू. त्याच्या पलीकडे मी काहीच करू शकत नाही. आता जेव्हा बॉट बनवायचा ना, त्याला कोडिंग लागते, सिस्टम लागते आणि ते सगळं यायला पाहिजे. ते लँग्वेजेस बहुतेक C++ म्हणा, जावा म्हणा, पायथन म्हणा, हे सगळे लँग्वेजेस आले पाहिजेत आणि ते सगळे एम-टी-5ला कनेक्ट करता आलं पाहिजे रे. खूप हेडेक आहे ते. आपण असं म्हणू शकत नाही, चला 1 महिन्याचा आपण क्लास लावूयात, आपण कोडिंग शिकूयात. अरे 1 महिन्याचा क्लास, अरे लोकं 4-4 वर्षाच्या डिग्र्या घेतात कोडिंगसाठी आणि आपण 1 महिन्याचा क्लास लावून काय बॉट तयार करणार आहे? नॉट पॉसिबल. मग ह्याच्यामध्ये लॅग काय होतं सांगतो. मी ट्रेडर आहे. मी एक डेव्हलपर, एकदम भारीतला डेव्हलपर शोधला, पण त्याला ट्रेडिंग काहीच येत नाही बरं का. एकदम भारीतला डेव्हलपर शोधला, त्याला बसवलं माझ्या शेजारी. मी त्याला माझ्या स्ट्रॅटेजी समजून सांगितल्या, असं झालं तर तसं करायचंय, तसं झालं तर असं करायचंय. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. हा सेटअप आहे माझा. ही कॅन्डल आल्यावर असं करायचं, ती कॅन्डल आल्यावर असं करायचं. हे पूर्ण स्ट्रॅटेजी मी त्याला समजून सांगितली. त्यानं स्टडी केली. महिनाभर त्यानं प्रॅक्टिस केला. प्रॅक्टिस इन द सेन्स ते समजून घेतलं त्यानं फक्त, बाकी काय नाही. त्याच्यात त्यानं त्याचा कोड जनरेट केला. कोड जनरेट केल्यानंतर बॅक टेस्टेड फाईलमध्ये सगळ्या गोष्टी दिसतात. ॲक्युरसी किती येते, हे येते, ते येते. स्ट्रॅटेजी टेस्टर भेटून जातात. तुम्ही YouTubeला रिसर्च करू शकता. स्ट्रॅटेजी टेस्टर काय असतं भेटून जाईल तुम्हाला. सो हे सगळं त्यानं केलं. त्यानं आपल्याला बॉट जनरेट करून दिला. तो बॉट तुम्ही थर्ड पार्टीने लावला, म्हणजे आपल्या क्लायंटने लावला. क्लायंटला ट्रेडिंगमधलं काहीच नॉलेज नाही. ओके. कारण की जो माणूस बॉट लावतोय त्याला एकतर ट्रेडिंगमधलं हाफ नॉलेज आहे किंवा काहीच नॉलेज नाही. मुलब्बर पैसा आहे, फक्त कुठेतरी चिटकवायचा आहे, बास. किंवा पैसे आहेत पण ट्रेडिंग करता येत नाही. थोडंफार माहिती आहे, कधी-कधी लॉस होतो, कधी-कधी प्रॉफिट होतो, म्हणून बॉट लावलाय. ज्याला पूर्ण ट्रेडिंग येते, जो फुल टाईम ट्रेडर, तो कधीच बॉट लावत नसतो. अजिबात नाही. तुम्ही मला म्हटलात का नाही, "गणेश एवढा बॉट लाव." मी लावेल. लय त्याला $1000 $2000 बास. माझं मेन कॅपिटलला मी बॉट लावायचं होतं. अरे मी कशाला आहे मग? मला मला किती बोर होईल मला सांगा. दिवसभर ट्रेडिंग पण करायची नाही, दुसरं काही काम बी नाही आणि ट्रेडिंग अकाउंटला पण बॉट लावून ठेवलाय. मी दिवसभर बसून काय करू? सो नॉट पॉसिबल. सो ट्रेडिंग बॉट कुणासाठी आहे? जॉब करणार, बिझनेस करणार, अर्धवट माहिती आहे, पूर्ण शिकायची इच्छा नाहीये किंवा काही शिकायचं नाही, पैसे आहेत ते फक्त कनेक्ट करायचे, त्या लोकांसाठी बॉट गरजेचा आहे. आता हा जर बॉट कनेक्ट केला, मी सांगितलेली स्ट्रॅटेजी त्या डेव्हलपरने ऐकली, डेव्हलपरने ऐकलेली स्ट्रॅटेजी सिस्टममध्ये ॲप्लाय झाली. ॲप्लाय झालेली स्ट्रॅटेजी क्लायंटनी त्याच्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये लावली आणि तिथं पी-एन-एल चालू आहे. ही जी फिल्टर तयार झाली का नाही, ह्याच्यामध्ये होतंय काय माहिती आहे, ॲक्युरसी ड्रॉप होत जाते. कारण मी जेवढं 100% सांगितलेलं आहे, ते त्या डेव्हलपरनी 50% ऐकलेलं असतं. मी म्हणतो 80% ऐकलं. ॲप्लाय करताना 60% ॲप्लाय झालं. इफेक्ट देताना 50% ॲप्लाय होणार. मी जर 80% ॲक्युरसीची समजा स्ट्रॅटेजी शिकवली, तर आता 80 म्हणजे लय हेवी झाली ॲक्युरसी, एवढी ॲक्युरसी नसते. पण एक अझम्पशन नाही का, 80% एकदम भारीतली स्ट्रॅटेजी सांगितली, डायरेक्ट 40% ॲक्युरसीवरती ड्रॉप होणार. मग आपल्याला बॉट अशा पद्धतीचं घ्यावं लागेल, ज्याचा 10 वर्षाचा बॅक टेस्टेड डेटा भेटेल. 8-10 वर्षाचा जुना डेटा काढायला लागेल आपल्याला. ही स्ट्रॅटेजी, हा बॉट जर 10 वर्षाखालनापासून आपण वापरला असता, एक समजा $1000च्या अकाउंटने, आज माझे पैसे किती झाले असते? आफ्टर 10 इयर्स. हा सगळा डेटा तुम्हाला काढता आला पाहिजे. मगच तुम्ही ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. सो मी तुम्हाला मॅन्युअल ट्रेडिंग काय असते, त्याचे बेनिफिट्स आणि कॉन्स म्हणजे प्रोज अँड कॉन्स पण सांगितले. अर्थात आपण ऑटोमेटेड किंवा बॉट ट्रेडिंग काय असते, त्याच्यामध्ये प्रोज अँड कॉन्स काय असतात, या पण गोष्टी सांगितल्या. मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुमचा काय व्ह्यू आहे आणि किती लोकांना ट्रेडिंग बॉट वापरायचा आहे, किती लोकांना तो ट्राय करायचा आहे आणि नक्कीच आपण तुम्हाला त्याचा पण मार्ग पुढच्या व्हिडिओजमध्ये सांगू. थँक यू फॉर वॉचिंग आणि सबस्क्राईब करायचं तेवढं विसरू नका. नक्कीच फॉरेक्स बडीजला सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण असेच नवीन काही एक्साइटिंग कंटेंट आणूयात. थँक यू.